दरवर्षी केळी पीक विम्याची रक्कम ही सप्टेंबर एंडला किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना देणं सुरू होतं. परंतु यावर्षी केंद्राने आपला हिस्सा त्याचा विम्याचा हप्ता भरलेला आहे, शेतकऱ्यांनी आपल्या विम्याचा हप्ता भरलेला आहे. परंतु राज्य सरकारने त्यांच्या हिश्श्याचे पैसे न दिल्यामुळे आणि स्कायनेट कंपनीकडनं आपला डाटा उपलब्ध न झाल्यामुळे, एक वेळ डाटा उपलब्ध झाला म्हणजे मंडळं जाहीर होतात. मंडळं जाहीर झाले म्हणजे ठिकाणी कमी उत्पन्न आपलं कमी नुकसान झालं, जास्त नुकसान झाल्याचा अंदाज येतो. आणि हे मंडळं जाहीर करण्याचा उपक्रम जो आहे तो कंपनी जाहीर करते, सरकार जाहीर करत नाही. मंडळं कधी ही कंपनी जाहीर करते, कारण मीच ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केली त्यामुळे मला कल्पना यायची. आता यामध्ये प्रश्न असा आहे की राज्य सरकारने आपला हिस्सा न भरल्यामुळे हा प्रॉब्लेम आला. राज्य सरकारने आपला हिस्सा तातडीनं भरावा. तसं स्कायनेट कंपनीने डाटा आपल्याला का दिला नाही अशी माहिती मी घेतली, तर त्या माहितीमध्ये असं उपलब्ध झालं की स्कायनेट कंपनीला हे पैसे सरकारनं दिलेले नाही. आणि जोपर्यंत स्कायनेट कंपनीला पैसा देत नाही तोपर्यंत स्कायनेट कंपनी डाटा विमा कंपनीला देणार नाही. विमा कंपनीला डाटा उपलब्ध झाला नाही तर मग मंडळ जाहीर करणं किंवा त्यांना पैसा देणं हे अवघड होऊ शकत नाही. मग सरकारला माझी विनंती आहे या ठिकाणी की आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामधल्या आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास आता महत्त्वाचे असे 4 मंत्री आहे. या ठिकाणी मग या 4ही मंत्र्यांनी आपला प्रतिष्ठापणाला लावावी आणि सरकारकडून पैसा भरून काढावा. शेतकऱ्यांचे होणारं नुकसान त्यामधनं मग टाळावा. आमच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं की 28 तारखेला कृषी विभाग ह्या मंडळ जाहीर करणार आहे. पण पालकमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की कृषी विभाग कधीही मंडळ जाहीर करत नाही. मंडळ जाहीर करण्याचं काम हे त्या कंपनीचं आहे आणि ते कंपनीच मंडळ जाहीर करतं. प्रतिष्ठा लावा आणि या शेतकऱ्यांना हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.